धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती व ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत मानव विकास योजना राबवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांना उद्योग करण्यासाठी मशिनरींचे वाटप करण्यात आले। उमेद अभियानाअंतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांनी या मशिनरी खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काही महिला बचत गट तसेच दक्ष पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला आहे। या संदर्भात सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे। या निवेदनात मशिनरी खरेदीत अधिकाऱ्यांनी व संबंधित ठेकेदारांनी संगनमत करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। झालीच पाहिजे। धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मानव विकास योजना ही राबवली जाते महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून। याच्यामध्ये जे ग्रामीण मध्ये राहणारे जे काही गाव पातळीवरील बचत गट आहेत त्या बचत गटांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिलं जातं। पंचायत समिती याच्यावर देखरेख करते आणि धुळे जिल्हा परिषद अंतर्गत आणि ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत जे काही अधिकारी आहे यांच्या माध्यमातून त्यांना पैसा दिला जातो। आता याच्यामध्ये ज्या महिलांनी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही त्यांच्याकडनं जी काही तक्रार लिहून घेतलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमध्ये जे अधिकारी आहेत आणि जिल्हा विकास यंत्रणा या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत यांनी लाखोचा नाही तर कमीत कमी 200 ते 400 कोटी रुपयाचा या ठिकाणी बचत गटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे। त्याचे हे प्रूफ संपूर्ण आमच्या ताब्यात आहेत। याच्यामध्ये जी मशीन आहे ती मशीन 6.5 लाख रुपये महाराष्ट्र शासन अनुदान देते आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून त्या बचत गटांना जे काही महिला असतात त्या महिलांचा उदरनिर्वाह होण्यासाठी जे काही भरड धान्य असेल ते उदरनिर्वाह करून ते त्या ठिकाणी बचत गटामध्ये जेवढ्याही महिला असतील त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह करून ती मशीन सरकार त्यांना देत असते। परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत आणि त्याच पद्धतीने ग्रामीण विकास अंतर्गत जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तीच मशीन साधारणतः 20 ते 25 हजाराची दिलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आता हा फक्त धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही, जर 36 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 120,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आमच्या निदर्शनामध्ये याच्यात आलेला आहे। म्हणजे याच्यामध्ये जे अधिकारी अडकलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची जी काही संख्या आहे ती संख्या जवळजवळ 8 ते 9 अधिकारी आहेत। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मिसेस म्हणजे त्यांच्या पत्नीला याच्यामध्ये दाखल केलेला आहे आणि दोघांच्या संगनमताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। या उमेद अभियान अंतर्गत जिल्हा व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक उद्धव धारणे लोकेश सोनवणे त्याच पद्धतीने समन्वयक वर्षा राणे निंबा हिरे विजय अहिरे या सर्वांनी या ठिकाणी कमीत कमी 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या माध्यमातून केलेला आहे। तर माझी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि या महिलांनी ज्या पद्धतीने मला 500 रुपयाच्या बाउंडवर जी काही तक्रार लिहून दिलेली आहे त्याच्या अनुषंगाने माझी या ठिकाणी सरकारला विनंती आहे की याची ACB SIT कडून चौकशी होऊन या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व यांनी या 200 ते 300 कोटी रुपयाचा जो काही भ्रष्टाचार केलेला आहे स्वतःच्या पत्नींना या ठिकाणी अभियानामध्ये अंतर्गत करून तर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती जी काही यांनी स्थावर मालमत्ता जमवलेली आहे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जो पैसा निर्माण केलेला शासनाला फसवलेला आहे तर हा पैसा या महिला बचत गटांना या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि सरकारचा जो काही उरलेला पैसा आहे तो सरकारला या ठिकाणी दिला गेला पाहिजे। जर ही प्रोसेस 8 दिवसाच्या आत जर झाली नाही तर साधारणतः 20 ते 21 तारखेला किंवा 25 तारखेला दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कमीत कमी 10 ते 15 हजार महिलांच्या माध्यमातून व पुरुषांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातले शिरपूर शिंदखेडा आणि साक्री या तालुक्यामध्ये जेवढे गावं येतात त्या गावांमध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे त्या गावांच्या सर्व महिलांना घेऊन मी या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी करणार आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आंदोलन करू। ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत उमेद अभियानातून आम्ही महिला बचत गटांना ऑल इन वन आणि भरड धान्य
या मशिनरी आम्हाला दिल्या गेल्या होत्या. महिलांना उद्योजक होण्यासाठी, सक्षम होण्यासाठी जे मशिनरी दिले जातात, सदर अधिकाऱ्यांनी ते मशिनरी सगळ्या बोगस प्रतीच्या दिल्या आणि वारंवार जेव्हा महिला आणि मी स्वतः जय माता दी महिला बचत गटातून मला सुद्धा त्या मशिनरी दिलेल्या आहेत. आम्ही वारंवार पाठपुरावा करत गेलो की मशिनरी खराब आहेत, याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे. कारण मशिनरी ठेवण्यासाठी शेड बनवले, लाईट बिल आम्ही भरतोय, त्याच्यानंतर आम्हाला त्या जागेचं रेंट द्यावं लागतंय. म्हणून आमच्या मशिनरींचा काहीतरी तरी विलाज करा किंवा आम्हाला काहीतरी न्याय द्या म्हणून. तर सदर अधिकारी सतत उडवाउडवीची उत्तरं देत आणि दमदाटी करत आमच्याशी बोलत असतात. म्हणून आम्ही या सगळ्या त्रासाला कंटाळून आज दक्ष पत्रकार संघाकडे आम्ही न्यायाची मागणी केली की आम्हाला न्याय मिळवून द्यावा म्हणून. सर्व महिलांच्या वतीने मी आज सगळ्यांना आणि प्रशासनाला एक विनंती करू इच्छिते की या महिला बचत गटांच्या नावावर जो भ्रष्टाचार होतोय, शासनाने महिला सक्षमीकरणासाठी खूप ठोस पाऊल असं उचललेलं आहे, पण याच्या नावावर जे अधिकारी भ्रष्टाचार करून स्वतःचाच उदरनिर्वाह करतायत, तर या अधिकाऱ्यांवर यांचं शासनाचं वचक बसेल का? आम्हाला न्याय मिळेल का? कारण महिलांच्या नावाने जे काही आजपर्यंत लूटमार आहे आणि जे अधिकारी, संबंधित अधिकारी, जे जिल्हा व्यवस्थापक असतील, तालुका व्यवस्थापक असतील, उद्धव दारणे सर, लोकेश सोनवणे सर, ईश्वर पाटील सर, हे आम्हाला सतत म्हणतात की आमची तालुक्यापासून, तुमच्या गावातल्या केडर पासून तर आमची राज्यापर्यंतची लाईन आहे, तुमच्याकडनं आमचं काहीच होणार नाही. सीओ साहेबांपर्यंत जाऊन तुमचं होणार नाही. तुम्ही कलेक्टरला जरी गेले तरी सुद्धा मानव विकास योजना ही कलेक्टरांच्या अंतर्गत आहे, आमचं कोणीच काही करून घेणार नाही, असं बोलून आरेरावीची भाषा करून आम्हाला अपशब्द बोलून महिलांना अपमानित करून आम्हाला ऑफिसच्या बाहेर काढण्यात आलं होतं. म्हणून आता आम्हाला शासनाकडे आम्ही धाव घेतली, आम्हाला न्याय मिळेल का हाच एक मोठा प्रश्न आमच्यासाठी आहे. आता या संदर्भात उमेद अभियानांतर्गत असलेल्या योजनेचे जिल्हा व्यवस्थापक उद्धव धारणे यांच्याशी संपर्क साधला असता महिला बचत गटाकडून करण्यात आलेले सर्व आरोप धांदयात खोटे असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. नमस्कार, मी उद्धव धारणे, DMM MSRLM धुळे. या संदर्भात मानव विकास संदर्भात आणि त्या अंतर्गत घेण्यात आलेल्या मशिनरींच्या संदर्भात काही तक्रारी काही बचत गटांनी केल्याच्या आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांनी ज्या तक्रारीत जे म्हटलेलं आहे की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे वगैरे, या बाबतीत त्यांनी जे म्हटलेलं आहे, परंतु जे शासनाचं अनुदान आणि लाभार्थी हिस्सा हा पूर्णपणे बचत गटांना दिलेला जातो. शासनाचं अनुदान ज्या वेळेला शासनाच्या खात्यात येतं, म्हणजे मानव विकास कार्यालयाकडनं ते जिल्ह्याच्या बँक खात्यात येतं आणि बँकेच्या खात्यातून ते बचत गटाच्या किंवा ग्रामसंघाच्या खात्यात दिलं जातं आणि खात्यातूनच त्यांनीच ते वेंडर किंवा जो संबंधित ज्यांच्याकडनं त्यांना मशिनरी घ्यायच्या आहेत त्यांना ते वितरित करायचं असतं. त्या ज्या काही मशिनरी त्यांनी स्वतःहून ज्या घेतलेल्या आहेत त्या पद्धतीची ज्यांनी DBT पद्धतीने त्यांनी जी काही खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये हा पूर्णपणे हा गटांचा लूप असतो किंवा गटांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे कुठल्या मशिनरी त्यांना फक्त युनिट ठरवून दिलं जातं की ह्या युनिटमध्ये तुम्हाला हे युनिट चालवण्यासाठी जेणेकरून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तुम्हाला हे साहित्य तुम्ही घेऊ शकता, ते घ्यायला पाहिजे. तेवढ्याच किमतीच्या त्या मशिनरींची मान्यता घेतली जाते आणि त्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता परिपूर्ण करण्यात येऊन ती निधी त्यांना वितरित करण्यात येतो आणि लाभार्थी हिस्सा आणि स्वतःचा राज्य हिस्सा आपला म्हणजे शासन अनुदान अशा पद्धतीने त्यांनी ते वितरित वेंडरला करायचं असतं. जेव्हा ज्यांच्याकडून त्या मशिनरी खरेदी करतात त्यांच्याकडनं त्यांना ते निधी वितरित करायचा असतो. आता याच्यामध्ये महिलांनी सरळ म्हटलेलं आहे की आम्हाला आमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलले किंवा आम्हाला कार्यालयातून हाकलून दिलं किंवा हुसकून दिलं, अशा कुठल्या प्रकारचं महिलांसोबत असे गैरवर्तणूक कोणीच करत नाही किंवा जिल्हा अभियान व्यवस्थापक म्हणून या नात्याने मी गेल्या 14 वर्ष अभियानामध्ये काम करतो आहे. 1,50,000 महिला काम करत आहेत अभियानामध्ये आणि 1,50,000 महिला एकही असे म्हणणार नाही की जिल्ह्यातल्या किंवा अभियानातले व्यक्ती हे आमच्याशी गैरवर्तणूक किंवा चुकीच्या पद्धतीने बोलतात, असं कधी होत नाही. ज्या महिला इथं तक्रार घेऊन येतात त्यांचं 100% निरसन इथं केलं जातं. त्यांचं 100% निरसन केलं जातं. त्याच्यानंतर ज्यांनी यांच्या संदर्भात ज्या काही वेंडरच्या काही तक्रारी असतात तर ते इथं कार्यालयात आले असते, त्यांच्या तक्रारीचं निरसन करण्याचा याच्या आधी पण प्रयत्न केलेला आहे. परंतु 1-2 जणांचा तो प्रयत्न जो यशस्वीरित्या आम्ही त्यांचा ज्या महिला इथं तक्रार घेऊन आल्या होत्या त्यांचं सुनिरसन झालेलं आहे. आणि त्यानंतर आता ही जी नवीन तक्रार ज्या काही महिलांनी केलेली आहे त्यांना मी आता पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये बघतो आहे. परंतु त्या महिला सुद्धा ज्या ताईंनी इथं येऊन जर तक्रार मांडली असती त्यांचं जे काही म्हणणं आहे तर वेंडरला आपण कार्यवाही योग्यरित्या ती प्रशासकीय दृष्ट्या जी काही कार्यवाही आहे ती केली असती आणि त्यांचा प्रश्न हा सुटला असता. परंतु यांनी जी तक्रार जी केलेली आहे फसवणुकीची वगैरे ही पूर्णपणे दादांत खोटी आहे. त्यात काहीही
त्याच्यात म्हणजे फसवण्यासारखं किंवा लुबडणूक करण्यासारखं असं काही नाही. त्यांचे जे काही प्रश्न राहिले असते त्यांनी इथं येऊन प्रत्यक्ष महिलांनी सांगितले असते ते पूर्णपणे सॉल्व्ह झाले असते. जो काही वेंडर आहे त्याच्यावरती आपण कार्यवाही केली असती, त्याच्याकडनं ते पूर्णपणे मशिनरीच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या दुरुस्त करून घेतल्या असत्या. परंतु ही केलेली तक्रार ही पूर्णपणे खोटी आहे, एवढंच मला या निमित्ताने म्हणायचं आहे. तर बिलकुल होणार नाही किंवा तसं झालं असतं तर ते सुरुवातीलाच आपण त्यांनी आम्हाला सांगितलं असतं तर ती कार्यवाही केली असती. परंतु म्हणजे महिलांना उद्योग मिळावा, काम व्हावं त्याच्यासाठी हे इतर तालुक्यामध्ये ह्याच्यातून महिला उद्योग किंवा कोणतीही व्यक्ती असेल तर तो शासनाला साहित्य पुरवत असताना तो जीएसटी प्रमाणे त्याचं जीएसटी तो स्वतः भरत असतो आणि त्याची पूर्णपणे त्याची खात्री केली जाते. असं असताना असं होणार नाही. जर महिलांना असं काही वाटत असेल तर त्यांनी संपर्क साधला असता तर साधावा आणि असं काही असेल तर त्यांची ती शंकेचं निरसन हे 100% केलं जाईल. तो काही विषय नाही. परंतु आमच्या माहितीनुसार असं होणार नाही. जर तसं काही त्यांच्या निदर्शनात आलं असेल त्यांनी कार्यालयाशी डायरेक्ट आपला संपर्क साधला असता तर त्यांना नक्कीच त्याच्यामध्ये समाधानकारक त्यांना त्याच्यामध्ये सोल्युशन सापडलं असतं किंवा ते समाधान त्यांचं झालं. आता या माझ्या पश्चात कोणी त्यांच्याशी कार्यवाही केली असती तर त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक यांच्यासोबत संपर्क साधून तक्रार केली असती. परंतु अभियानातला एकही व्यक्ती असं कोणत्याच महिलेसोबत आरेरावीची भाषेत बोलत नाही किंवा असं कोणी करत नाही. तर मात्र जर त्यांच्या असं काही लक्षात आलं असतं तर ही प्रत्यक्ष महिलांसोबत बोलून आणि कोण आहे ते चौकशी करून ती कार्यवाही केली असती. परंतु तसं काही झालेलं नाही. हे मला तरी म्हणजे ठामपणे मी निश्चितपणे सांगेल की असं कुठलाही व्यक्ती त्याच्याशी आरेरावीची भाषेत कोणी महिलांसोबत बोलत नाही. नाहीये. प्रत्येक गोष्ट ही प्रशासकीय दृष्ट्या योग्यरित्या जाचून पारखून हे अहवाल त्याचे तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे आज कुठल्याच वेंडर सोबत आमचा संबंध आहे असं कुठंच स्पष्ट होत नाही किंवा असं कधी होणार नाही.